लोखंडी सावरगाव येथील जनसेवा प्रतिष्ठान व सागर बेले सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने मागील 26व्या वर्षापासून नववर्षाची सुरुवात हे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून करण्यात येते। या रक्तदान शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नेते नंदकिशोरजी मुंदडा यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य दंत परिषदचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर दत्तात्रय केंद्रे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर अण्णा उबाळे, सरपंच शीतलताई देशमुख, ग्रामपंचायत सदस्या सरस्वतीताई देशमाने तसेच ज्ञानदीप करिअर अकॅडमीचे प्राध्यापक दत्ता दराडे यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामलिंग बेले गुरुजी, बाबासाहेब शेळके, विजय पुरी, सर्जेराव टेमकर, युवराज मुळे, हनुमंत शेळके, राजाभाऊ राऊत, गोविंद शेळके, पंजाब देशमुख, रजाक शेख, ऋषिकेश बेले, मोहन पांचाळ आदींनी तसेच लिंगायत समाज व मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीस जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ नेते नंदकिशोरजी मुंदडा यांचे मुस्लिम समाज व लिंगायत समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले। संग्राम महाराष्ट्राचा न्यूजसाठी अभिजित लोमटे, अंबाजोगाई। नेहमी आमचे डॉक्टर राम मुंडे प्रस्तावित करतात, पण हे ज्या रक्तदान शिबिराचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर नरेंद्र काळे, त्याचप्रमाणे नेहमीच आमचे उद्घाटक असणारे काकाजी, त्याचप्रमाणे स्टेजवर सर्व मान्यवर, हे जे रक्तदान शिबिर आहे ते 1999 पासून ज्यावेळेस पाकिस्ताननं आपल्या कारगिल सेक्टरमध्ये काश्मीरमध्ये असणाऱ्या प्रवेश केला आणि तिला ताबा मिळवला, त्यावेळेस आपले हजारो सैनिक त्या ठिकाणी जखमी झाले, हजारो सैनिकांना शहीद झाले आणि त्या जखमी सैनिकांना किंवा आपण सीमेवर जाऊन तर लढू शकत नाही सर्वसामान्य माणसं, मग आपण काय करू शकतो तर त्या जखमी सैनिकांना रक्त देऊ शकतो। म्हणून त्या विचारातून हे रक्तदान शिबिर सुरू झालं। पहिलं शिबिर हे कारगिल युद्धामध्ये आयोजित करण्यात आलं होतं आणि हे सतत म्हणजे एकही वर्ष खंड न पडता हे शिबिर 26व्या वर्षात आज पदार्पण केलेलं आहे। याच्यामध्ये या शिबिरामध्ये कुणी एकटे दुसऱ्याचं काम नाही, हे सगळे सहकार्य करतात, म्हणून हे शिबिर शक्य झालेलं आहे। त्याच्यामध्ये डॉक्टर राम मुंडे असतील, गुण शेळके असतील, बाबासाहेब शेळके असतील, सर्जेराव कदम असतील, म्हणजे बरेचसे रक्तदार येतात की ज्याचे की नाव घेऊ शकत नाही, एवढे जणांनी रक्तदान केलंय आणि रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। मला वाटत नाही की कंप्लीट 26 वर्षे कुठलं रक्तदान शिबिर चालू असेल। एवढं बोलून मी माझं प्रस्ताव करतो। जय हिंद, जय भारत। वतीने आपल्या सर्वांना हे नवीन वर्ष 2025च्या मनापासून शुभेच्छा। या ठिकाणी 26 वर्षापासूनची जी परंपरा आहे त्याच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले आमचे सगळ्यांचेच मार्गदर्शक आदरणीय काकाजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले डॉक्टर दत्ता केंद्रे सर, आदरणीय शंकर अण्णा, व्यासपीठावर उपस्थित असलेले डॉक्टर सुनील जाधव सर, चंद्रकांत चव्हाण सर, आत्ताच मार्गदर्शन केलं ते दराडे सर, या गावच्या सरपंच श्रीमती शीतल देशमुख मॅडम, या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी जवळपास 26 वर्ष रक्तदान केलं ते आमचे मित्र हनुमंत शेळके, बाबा शेळके, गोविंद शेळके, याचे आयोजक आपले बेले सर आणि उपस्थित सर्वच या ठिकाणचे पत्रकार, गावकरी मित्रांनो, सरांनी जर सांगितलं खरं तर 26 वर्षापासून हा उपक्रम चालू आहे। आदरणीय काकाजी 26 वर्षापासून 1 तारखेला इथं येतात आणि माझं भाग्य आहे की गेल्या 15 वर्षापासून मी त्यांच्याबरोबर या ठिकाणी येतो। नवीन वर्षाची डायरी घेतली की पहिल्यांदा 1 तारखेला लोखंडी सावरगाव असं नाव आम्ही 4-5 दिवसापूर्वी लिहून टाकतो, कारण एवढी चांगली सुरुवात आम्हाला वर्षाची करून देण्यात तुम्ही लोक सगळे देतात, त्याच्यामुळे तुमचं मी मनापासून आभार मानतो की वेगवेगळ्या पद्धतीनं लोक नवीन वर्षाची सुरुवात करतात।
परंतु लोखंडी सावरगावनं एक आदर्श निर्माण केलाय की नवीन वर्षाची सर्वात कुठं पार्टी वगैरे नाही, तर एक रक्तदानासारखं मोठं काम, ज्याला की सर्वश्रेष्ठ दान आपण म्हणतो. कारण आता माझं जर रक्त घेतलं ते कुणाला जाणार आहे ते मला माहित नसतं. माझ्या जातीच्या माणसाला जाणार आहे, पाहुण्याला जाणार आहे, की माझ्या दुश्मनाला जाणार आहे तिथं. परंतु एकाचं जीव वाचवण्याचं काम, एवढं निरपेक्ष दान म्हणजे रक्तदान आहे. आणि ते घडवून आणण्यासाठी हे सगळेच गावकरी सागर बैले प्रतिष्ठानचे सदस्य हे गेल्या 26 वर्षापासून करतायत. याचा खरंच आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला आनंद होतो. एवढंच नाही तर बेले सर अनेक वर्षापासून व्यसनमुक्तीसाठी खूप काम करतात. तंबाखू मुक्तीसाठी, व्यसनमुक्तीसाठी इथल्या ग्रंथालयाच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम देखील या ठिकाणी होतात. त्यामुळं ह्या गावाचे एक सामाजिक चळवळीमध्ये एक ह्या सगळ्या तरुण मुलांचं चांगलं योगदान आहे. आणि त्यांच्यामध्ये आपला वर्षाचा पहिला दिवस सकाळ सुरुवात होते, याच्यासारखी आनंदाची कुठली दुसरी गोष्ट आहे असं मला वाटत नाही. आता काकाजी खरं तर सगळे एवढे हॉस्पिटल लोखंडी सावरगावच्या हद्दीत आले, त्याच्यामुळं तुमचं गाव वैद्यकीय नकाशावर सुद्धा एक महत्त्वाचं गाव या ठिकाणी निर्माण झाले. तुमच्या गावामध्ये कोविडचे एवढे रुग्ण दुरुस्त झाले, सगळं झालं म्हणजे एक वैद्यकीय नकाशावर एक महत्त्वाचं ठिकाण असलेलं लोखंडी सावरगाव हे गाव झालंय. आज या ठिकाणी जास्त बोलत नाही, परंतु आज विधानसभेची लहान बालक बालिका व लोखंडी सावरगावातील सुजाण नागरिक बंधू भगिनी यांना विनंती करण्यात येते की अवघ्या काही क्षणातच या शौर्य दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. तरी सर्वांनी या ठिकाणी लवकरात लवकर उपस्थित व्हावं ही नम्र विनंती. अभिजित स्वर्गीय बाबूजी सांगायचे की लोकशाही म्हणजे 15 दिवसाचा शिमगा आणि वर्षभराची दिवाळी. 15 दिवसाचा शिमगा संपला, आदरणीय काकाजीला आपण सगळ्यांनी मोठ्या मतानं निवडून दिलं. मलाही त्याच्यानंतर पहिलीच संधी मिळाली, त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण 15 दिवसाचा शिमगा संपला, आता दिवाळीच्या कामाला आपल्याला लागायचं आणि ह्या केज मतदारसंघाच्या विकासासाठी मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. एवढंच नाही तर विकासामध्ये जिथं कुठं जरी आमचे पक्ष वेगळे असले, सगळं असलं, तर जिथं कुठं आमची सगळ्यांची गरज असेल त्या ठिकाणी आम्ही पक्षभेद राजकारण सगळं विसरून त्यांच्या बरोबर राहू, एवढं मी या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्याला या ठिकाणी शुभेच्छा देऊन माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवीन वर्षाच्या निमित्तानं 26व्या वर्षी रक्तदानाची चळवळ सुरू करून 26 वर्ष झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, राजकारणात शिक्षण क्षेत्रात काम करणारे आमचे लहान बंधू डॉक्टर नरेंद्रजी काळे, आमचे भाऊजी डॉक्टर केंद्रे साहेब, दराडे साहेब, माझे सहकारी शंकरांना उबाळे, लोखंडीचे हॉस्पिटलमध्ये असणारे डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, डॉक्टर सुनीलजी जाधव, ज्यांनी हा म्हणजे 26 वर्षापूर्वी कारगिलच्या युद्धाच्या माध्यमातून तरुणांनी सुरू केलेली ही चळवळ म्हणजे डॉक्टर मुंडे असतील, मुंडे, बेलेसर, बाबा शेळके, गोविंदराव आणि सगळे त्यांचे हनुमान शेळके, त्यांच्या सर्व सहकार्यांनी ही चळवळ सुरू केली. मला वाटतं 26 वर्ष एखादी चळवळ टिकणं हा फार मोठा विषय आहे. रक्त मागणारे खूप आहेत, पण रक्त देण्याकरता तयार होणारे फार कमी. ह्या परिस्थितीमध्ये माझी एकच विनंती, काळ बदलला. आता गेलेलं वर्ष गेलं की 31 आपण मनवतो. वाढदिवस झाला की आपण मोठ्या प्रमाणात वाढदिवस करतो. डॉक्टर साहेब, लहानपणीचा वाढदिवस हा कौतुकाचा आहे, मध्यम वर्गातल्या वाढदिवसाची जबाबदारी आणि ध्येयाचा आहे. आणि आपल्यासारख्या ज्येष्ठांचा वाढदिवस सगळेजण आपल्याबरोबर आहोत ही वाटावं त्यासाठीच आहे. तसं 31 असो किंवा हे असो, गेल्या वर्षभरात आपण काय केलं आणि येणाऱ्या वर्षात त्या चुका परत करू नये आणि चांगलं काय करता येईल ह्यासाठी मला वाटतं चिंतनाचा दिवस. तो काळ बदलला, तरुणाईंना वेळ लागलं. मला वाटतं ह्या वेळातून काढायचं असेल तर जी कुटुंबातल्या प्रमुखांनी मला वाटतं ह्या चुकीच्या ज्या काही गोष्टी सुरू झाल्या त्या बंद केल्या पाहिजे. कारण तरुण जोपर्यंत व्यसनाच्या पलीकडे जाणार नाही तोपर्यंत त्याच्या ध्येयाला, त्याच्या निर्णय क्षमतेला
पुढे येणार नाही. मला वाटतं सगळे तरुण असं नाही, जे काही असतील, मला वाटतं व्यसनमुक्ती ही सर्व अर्थानं करणं ही काळाची गरज आहे. बेले सर तंबाखूच्या माध्यमातून व्यसनमुक्ती करतायत, परंतु व्यसनमुक्ती ही सगळ्याच मार्गाने करणं आहे. मला वाटतं संस्कार आणि शिक्षण या दोन्हीची जोड लागली तर भविष्यातली पिढी आणखीन चांगल्या पद्धतीने होईल. तुम्ही बेले सर, आपल्यालाही चिंतन करण्याची गरज आहे डॉक्टर साहेब, कारण नवीन टीम पुढची तयार व्हायला अडचण आहे तुम्हाला सुद्धा. म्हणजे हे मनमोकळ्यापणाने सांगतो, कारण मी 26 वर्ष झालं डॉक्टर विमल मुंदळांनी सुरुवात केली होती आणि मी 26 वर्ष मी ह्या कार्यक्रमाला येतोय. परंतु नवीन पुढची टीम, तुमच्या पुढची टीम ही चळवळ चालणारी मला वाटतं तयार करणं ही सुद्धा जबाबदारी आहे. कारण आपल्या मर्यादा, आपलं हे सगळं, म्हणून नवीन तरुणांना जोडावं. मला वाटतं ही तुम्हाला मी विनंती करणार आहे. आणि ते तरुण मिळतात, पण त्यांना कन्व्हिन्स करणं, त्यांना वेळ देणं आणि मला वाटतं नवीन टीमला जोडलं तर त्यांनाही हा छंद लागेल असं मला वाटतं. लोखंडी सावरगावच्या परिसरामध्ये रुग्णालय आहे, ते लोखंडी सावरगावची देण आहे. डॉक्टर विमल मुंदळांनी शब्द टाकला आणि लोखंडी सावरगावच्या या रुग्णालयासाठी जागा दिली, 33 करता जागा दिली. मला वाटतं त्यामुळं एक वेगळं पण लोखंडी सावरगावचं डॉक्टर विमल मुंदळाच्या माध्यमातून उभं राहिलं. मला वाटतं आता डोळ्याची मशीन सुद्धा 41 लाख रुपयाची सँक्शन झाली. त्याला अर्धे पैसे आले, नंतर राहिलेले पैसे पावसाळ्या दिवसांमध्ये द्यायला लावले आणि आता त्याचा GR निघून लवकरच ती मशीन येणार. मला वाटतं त्यामुळं मेडिकल कॉलेजमध्ये महिन्याला 1500 ऑपरेशनची तारीख घेण्यापेक्षा लोखंडी सावरगावसारख्या स्वच्छ आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मला वाटतं सुविधा होईल. लोखंडी ग्रामस्थांचे मी मनापासून आभार मानतो की नमिता मुंदडा यांना मतदान रूपी आशीर्वाद दिला. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, बाबूजी बरोबर मी कळत नसतापासून जोडलेलो आहे चळवळी. 4.25 वर्ष दीपावळी, 2.5 महिने शिमगा. डॉक्टर साहेब, तुम्ही त्या संस्थेशी बाबूशी जोडला. राहिला राजकारणाचा विषय, निवडणूक संपली, विषय संपले. जी चांगली माणसं आहेत ती मग कुठल्याही क्षेत्रात असो, कुठल्याही पक्षात असो, त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्यांच्याही अनुभवाचा उपयोग घेतला पाहिजे. ह्या सगळ्या माध्यमातून पुढे विकासाचं काम करायचं. मला वाटतं निवडणूक संपली की ज्यांनी दिलंय आणि नाही दिलंय त्यापेक्षा त्या गावाचं, त्या भागाचं काय करता येतं ह्याचं चिंतन केलं पाहिजे. डॉक्टर साहेब आणि आम्ही एका कुटुंबातले आहोत. भाऊभावाच्या वाटणीमध्ये आम्ही वेगळीकडे गेलो असू, पण नातं मात्र कायम आहे हे मनमोकळ्यापणाने सांगतो. राजकारणात द्वेष आणि वैरभाव जो आज परिस्थितीने निर्माण झाला, तो वैरभाव राजकारणात संपला पाहिजे. खेळाडू वृत्ती असली पाहिजे. दुर्दैवानं खेळही संपला आणि खेळाडू वृत्ती संपली आणि राजकारण ही दुश्मनगिरी काढण्याचं क्षेत्र झालं. मला वाटतं हे चिंतनाचा विषय आहे. राजकारणामध्ये सर्व सोयीनी, सर्व गोष्टींनी निवडणुका कुठल्या स्टेजला चालल्या याचं सुद्धा चिंतन करण्याची गरज आहे. मी एवढंच या निमित्तानं सांगतो की तुमच्या सगळ्या चळवळीमध्ये मी सोबत आहे. जिथं माझी गरज आहे तिथं मी तुमच्यावर खांद्याला खांदा लावून उभा आहे. एवढंच या निमित्तानं म्हणतो. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना मला वाटतं आपल्या कुटुंबाला माझी विनंती आहे, गावाचं लक्ष द्यायला सरपंच आमच्या ताई आहेत, आमच्या देशमाने ताई आहेत, परंतु आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्या. आपल्या मुलाशी मैत्री करा, आपल्या मुलीशी मैत्री करा. आईवडिलांनी मुला-मुलींना बरोबर मैत्री केली आणि मला वाटतं त्यांच्याशी मोकळ्यापणानं आपण बोललो तर खूप प्रश्न समाजातले सुटू शकतात. मला वाटतं कुटुंबाला वेळ देणं, कुटुंबाला वेळ दिला की देशाला वेळ दिला ही म्हणण्याची वेळ आज आपल्यात आली आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या मुलांना शिक्षण संस्कार देत असताना त्यांच्यासाठी वेळ द्या, मैत्री करा आणि नवीन नातं करा. एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि माझे भाषण संपतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर काळे साहेब, कार्यक्रमाचे उद्घाटक काकाजी आणि सन्माननीय स्टेज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा कार्यक्रम हा खूप आगळा वेगळा कार्यक्रम आहे. कारण का आपण पाहतो प्रत्येक वर्षी आज जवळपास
26वे वर्ष आहे की जेणेकरून एकही वर्ष खंड न पडू देता या शिबिराचं आयोजन बेले सर आणि त्यांच्या पूर्ण जवळपास स्टाफनं हा कार्यक्रम आज 26 वर्ष झाला आयोजित करत आहेत। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रक्तदान हेच जीवदान या उक्तीप्रमाणे आज इथं जवळपास प्रत्येक रक्तदान शिबिरामध्ये एक 50 ते 55 लोक इथं रक्तदान करतात आणि एक ज्याला खरंच या रक्ताची गरज असते अशा लोकांना एक प्रकारे जीवदान देण्याचं कार्य आज बेले सरांनी आणि त्यांच्या पूर्ण चमूनं हे चालवलेलं आहे। कारण या लोखंडी सावरगाव मधील युवक व या इथलच्या मंडळींनी हा एक स्तुत्य उपक्रम चालवलेला आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आताच काकाजींनी आणि स्टेजवरील सर्वांनीच 26 वर्ष कंटिन्यू रक्तदान करणाऱ्या या काकांचं आत्ताच अभिनंदन केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या। कारण का की 1, 2, 3 नाही 26 वर्षापर्यंत याच्यामध्ये सातत्य ठेवणं हे खरंच एक स्तुत्य उपक्रम आहे। आणि तेवढ्याच उत्साहानं, कारण का दरवर्षी 31 झाला की लगेचच नवीन वर्षाच्या नवीन स्वप्न नवीन म्हणजे संकल्प घेऊन येणारं एक नवीन वर्ष असतं आणि त्याच उत्साहामध्ये इथं आपण पाहतो हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं आणि काकाजी सुद्धा डॉक्टर काळे साहेब सुद्धा दरवर्षी न चुकता या कार्यक्रमाला उपस्थित राहतात। म्हणजे हे खरंच एक खूप छान काम आहे आणि असंच या शिबिरामध्ये अनेक युवकांनी चांगला प्रतिसाद देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवत जावी अशी मी सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।